राहता नगर परिषदेची निवडणूक नुकतीच शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून शफीक मुन्नाभाई रफिक शहा यांनी नगरसेवक म्हणून दणदणीत विजय मिळवला असून त्यांच्या कार्याची दखल घेत नगर परिषदेच्या गटनेतेपदीही त्यांची निवड करण्यात आली आहे। शफीक शहा हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत असल्याने त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला आहे। विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेले मदत कार्य उल्लेखनीय ठरले असून गरजू व वंचित घटकांसाठी त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले। निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शफीक शहा यांनी सांगितले की यापुढेही ते नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून कार्य करतील। प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे, विकास कामांना गती देणे आणि पारदर्शक कारभार करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शफीक शहा यांना सामाजिक व राजकीय क्षेत्राचा वारसा लाभला असून त्यांच्या वडिलांनीही याच नगर परिषदेत तब्बल 10 वर्ष नगरसेवक म्हणून कार्य केले आहे। त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची विकास कामे पूर्ण झाली असून त्यांचा लाभ आजही नागरिकांना होत आहे। शफीक मुन्नाभाई रफिक शहा यांच्या निवडीमुळे राहता नगर परिषदेला लोकाभिमुख, कार्यक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व लाभले असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे। जनतेनं मागील जवळजवळ 4 वर्षापासून प्रशासन लागलेलं होतं, बरेचशी कामं आमची रखडलेली होते आणि त्या अनुषंगाने जनतेला एक खूप आनंदाचं वातावरण आहे की सर्व आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली, तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा पूर्ण पॅनल निवडून आलेला आहे। जनतेनं एकदम भरभरून एकदम मतं आमच्या झोळीत टाकलेले आहे। त्यांना माहिती आहे का या भागामध्ये किंवा राहता तालुक्यामध्ये जर सत्ता BJPची असली आणि नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असली तर इथले राहिलेले कामं, तसे कामं तर खूप कमी राहिले, पण जे पण राहिलेले किंवा पुढं येणारे कामं हे खूप चांगल्या पद्धतीने आणि उत्कृष्ट दर्जाचे होणार आहे आणि सतत ह्या कामांमध्ये मागं चालत आलेला गती याच्यापेक्षा वाढेल असे जनतेला विश्वास होता, म्हणून जनतेनं पूर्णपणे एक हाती कौल दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार? प्रभाग क्रमांक 7 मध्ये तसं जर बघितलं तर गावठाण येत आहे, गावठाण प्लस काही सुधारित आत्ताचं NA क्षेत्र आहे। तर गावठाणामध्ये खूप कंजेस्टेड असल्यामुळं तिथं जे पण रस्ते वगैरे किंवा जे ड्रेनेज आहे किंवा पाण्याचा सप्लाय आहे किंवा मग लाईटची सुविधा आहे या सुधारण्यामध्ये खूप अडचणी येत असतात। तरी पण सर्व लोकांच्या समाधान कसं होईल ते समाधान बघता त्या सगळ्या अडचणी दूर करता येईल, सगळे रस्ते तयार करता येईल आणि गावठाणातला कसं म्हणजे व्यवस्थित चांगलं दिसल, कसं सुरेख रूप प्राप्त होईल त्याचा आम्ही प्रयत्न करतो। महिलांसाठी आणि युवकांसाठी आपल्या प्रभागात काय करण्याचा मानस आहे? महिलांसाठी तसं तर आपल्या सरकारनं लाडकी योजना किंवा अजून बऱ्याचशा काही सुविधा या तर चालूच आहे, परंतु असं जर आमच्या एक वैयक्तिक याच्यातून म्हटलं तर आम्ही महिलांसाठी इथं बचत गटाची खूप मोठी मोहीम चालू करतोय। तशी पहिल्यापासून चालूच होती, पण अजून त्यात वाढ करणार आहे। पुरुषांचा जो त्रास असतो व्यसनावाल्यांचा वगैरे, व्यसनमुक्ती करण्याचा आमचा निर्णय आहे, जेणेकरून महिलांना तो त्रास होणार नाही। समाजकार्यात पण अग्रेसर असतात, कोरोना काळातील कार्य देखील आपले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगा? कोरोना काळामध्ये तसं राहता तालुक्यामध्ये म्हणजे राहता शहरात फक्त आमच्याकडेच ऑक्सिजन सिलेंडर होते माझ्याकडं। तर नामदार साहेबांनी त्यावेळेस मला डायरेक्ट आदेश दिला की तुमच्याकडे जेवढे ऑक्सिजन सिलेंडर आहे ते इंडस्ट्रियल आहे त्याला सर्व हॉस्पिटलाइज करून घ्या आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण राहत्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा। त्यामुळे मी स्वतः ते सर्व ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटलाइज करून घेतले व लायसन पण काढून घेतलं आणि तेव्हा प्रत्येकाला कसं आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल ते करायचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आणि प्रत्येक हॉस्पिटल पण ऑक्सिजन दिलं आणि प्रत्येक ज्याला गरज पडली दिवस रात्र मी असो, माझी पूर्ण टीम असो, आमचे तहसीलदार साहेब असो किंवा आमचे सुजयदादा विखे पाटील नामदार साहेब यांच्या सहकार्यातून
खूप काही ईश्वरानं आम्हाला संधी दिली. व कोरोना काळात खूप चांगल्या पद्धतीनं ऑक्सिजनचा पुरवठा आम्हाला करता आला. जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल? हे जे यश मला मिळालेलं आहे किंवा आमच्या पार्टीला पूर्ण मिळालेलं आहे, हे यश सर्व मतदारांचंच आहे. आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं आहे आणि माझ्या प्रभागामध्ये आमदारांचं आणि आमच्या वडिलांचं सुद्धा याच्यामध्ये यश आहे. तर सर्व मतदारांना मी एक आश्वासित करू इच्छितो तर त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले आहे, त्यांच्या एकही आशा आकांक्षा आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही एवढी मी ग्वाही देतो. आणि त्यांचे पूर्ण त्यांचं समाधान होईल, खूप चांगल्या प्रकारे समाधान होईल अशी आम्ही कामं करू निश्चितच, एवढी मी ग्वाही देतो.